कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। उचलते का? काय झालं? नाही, कॉल उचलत नाहीये ताई। उर्मिला, तू मुळात तिला जाऊ कशाला दिलंस? आणि तुला माहितीये ना तिचा राग कसा आहे माहितीये ना तुला? भाऊ आहो, ती कोणाचं ऐकतेय का आता? अरे हो, पण मला कळवायचं ना उर्मिला। अहो, तिने ठरवलं आणि निघून गेली। हो, काकू खूपच चिडलेली होती हा। तू तरी ते सगळे फोटोज ताईला कशाला दाखवायचेस? उर्मिला, तिच्यावर चिडून काय होणार आहे आता? तिने बिचारीनं आशू किती सुखात आहे म्हणून फोटो दाखवले असणार। हो, आणि सीतानं त्यांचे आनंदी चेहरे न बघताच तिकडे जाण्याचं ठरवलं आणि गेली। आई कशाला गेलीये तिकडे? पण आता गेलीये तर आशूला इथे परत घेऊन यायला नको। आहे तिथे सुखात राहू दे त्याला। भाऊ, ताई, सीता, एक मिनिट। तू बाहेर गेली होतीस कोणालाही न सांगता? आशूला भेटलीस? ज्या प्रश्नांची उत्तरं आधीच माहिती आहेत ते प्रश्न विचारायचे कशाला? आणि मुळात प्रश्न विचारताय की जाब? हे बघ सीता, मुळात तू आत्ता आशूला भेटणं योग्य नाही। जसा तुला वेळ हवाय ना, तसा आशूला सुद्धा वेळ द्यायला हवा। मी माझ्या मुलाला भेटायला गेले होते। आई, मी तुला सांगितलं होतं ना नको जाऊस, तिला तेच हवं होतं अगं। हे बघ सीता, तू का गेलीस असं मी म्हणतच नाहीये, पण तू सांगून जायला हवं होतंस ना। का सांगून जायचं? मी माझ्या मुलाची अवस्था बघितली, मला नाही सहन झालं, मी गेले। आणि तुम्हाला कोणाला नसेल त्याची काळजी, पण मला आहे। माझा जीव तुटतोय त्याच्यासाठी। आणि घर सोडलं म्हणजे आईची माया आटते असं नाहीये। हे बघ, आई म्हणून तुझं काही चुकलं असं मी म्हणतच नाहीये, आणि त्याचेही काही तिकडे हाल होत नाहीये। या सगळ्या अनुभवामुळे तो अधिक मॅच्युअर होईल, समृद्ध होईल। समृद्ध? तुम्ही बघितली नाहीत त्याची अवस्था, तो कसा राहतोय ते। आणि मुळात तुम्हाला कळूच शकत नाही। असं जिणं शत्रूला सुद्धा मिळू नये। आणि तो तर माझ्या पोटचं पोर आहे। सीता, आम्हालाही आशूची काळजी आहे, आणि तो स्वतः मनानं गेलाय तिकडे। आणि शिवा आहे ना तिथे। हो हो, शिवा आहे ना, तिचेच सगळे उपकार आहेत हे। सीता, का बोलायचं नाही तिला? तुम्ही कितीही गोडवे गा तिचे, माझा तिच्यावर अजिबात विश्वास नाहीये। नकोय मला पाणी। अगं, आणि मी आधीच सांगून ठेवते, आशूला जर काही झालं नाही यामध्ये, अगदी खर्चटलं सुद्धा तरी मी सहन करणार नाही। आई, इथे एवढी आग ओकते म्हटल्यावर तिथे चांगलाच भडका उडाला असेल। ए, खाली बघून भाजी काप, हात तर बोट कापेल तुझं माझ्यासारखं। काय झालंय तुला? तू लक्ष नाही अजिबात। आशू, मला टेन्शन आलंय रे। कसलं? सीताई चिडल्या होत्या रे। तुला तिच्या चिडण्यामागचं कारण माहितीये ना शिवा? हे बघ आशू, सगळं बरोबर आहे, पण त्यांना पण तुझी काळजी आहे ना। आणि तू अशा वातावरणात राहिला नाहीयेस। तू इथे राहिलास तर असं आजारी वगैरे पडलास तर। बस का बाई, तुला एवढाच विश्वास आहे का माझ्यावर? आशू, ही गोष्ट नाही आहे रे। मग कशी मला जाणून घ्यायचं, सांग कसे? तू आता भंकच करू नको। अरे भंकच नाही, अगं तू तिच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करून बघ ना। तिने लहानपणापासून मला खूप खूप अगदी तळाच्या फोडासारखं जपलंय। मग त्या परिस्थितीत तिने मला इथे बघितलं तर तिचं काय होणार? हे बघ शिवा, तू तिची काळजी करू नको। मी आहे ना, मी स्वतःला खूप जपीन, मी काही होऊ देणार नाही मला। ओके? बर, आता झाली भाजी झाली चिरून? हो, चल दे, मी टाकतो। नको नको, काही टाकायची गरज नाही। अगं? अगं अरे, असं काय करतो तू? आज पहिला दिवस आहे आणि एवढं सगळं लागलंय हाताला, काही करू नको, मी करेन।
कळलं? बरं तू आज कर, मी उद्या मी करणार. उद्याचं उद्या बघू आपण, पण मी आता करते. हे असं नाही यार. तो फोन जरा ठेव. झालंय. भूक तर खूप लागली मला. हो देणार. सीता, तू आजही या खोलीतच जेवलीस? हे बघा, मला थोडा वेळ लागेल माझा. घे ना, तू तुझा वेळ घे, पण त्या वेळेत तू काय करतेस याचं जरा भान असू दे. म्हणजे सीता, आज तिकडे जायची गरज होती का? हे बघा, माझा मुलगा आहे तो. संपदाने जेव्हा फोटोज दाखवले ना, तेव्हा मला नाही राहवलं. हो, पण तू आज जे तिकडे केलंस ते बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. माझ्या मुलासाठी जे योग्य आहे तेच मी केलंय. आणि तुम्हाला शिवा आवडते. आशूचं वागणं तुम्हाला योग्य वाटतंय, मला नाही. सीता, मला माहितीये तुला राग आहे, पण नेमका कसला राग आहे तुला? आशू हे घर सोडून गेला याचा, की आशू हे घर शिवासाठी सोडून गेला याचा? हे जे काही चाललंय ना, आशू जे काही वागतोय ना, ते सगळं शिवामुळेच होतंय. काय चुकीचं करतोय आशू, सांग ना मला तू. सीता, जेव्हा तू या घरात आलीस तेव्हा तुलाही असंच वाटायचं ना की तुझ्या नवऱ्यानं तुझी बाजू घ्यावी म्हणून. आज आशू काय वेगळं करतोय? अहो, कसं कळत नाहीये तुम्हाला? ती मुलगी आशूसाठी योग्य नाहीये असं तुला वाटतंय. आशूचं तिच्यावर प्रेम आहे आणि त्याने ते मान्य केलंय. मग का बाजू नाही घ्यायची तिची? आशू आणि शिवासाठी ही आत्मसन्मानाची लढाई आहे आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे आता. चंदन, इकडे ये लवकर. काय झालं आजी? थांब रे जरा, पोरं येत्यात. कोण? पाना गँग? हा. मला काय अटॅक आलाय? इतकं बोंबलत आलाय ते? नाही ना राजी, टेन्शन नका घेऊ. काय झालं ते सांगा. एवढ्या रात्री कशाला बोलवलं आम्हाला? पतंग उडवायला बोलवलंय. काजी एवढ्या रात्री पतंग दिसणार का? धापण्याला एवढ्या देती पतंग कसे? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.